सनराईज संघाचे संघमालक नितीन गुरव यांनी कृपया स्टेज जवळ येऊन कृणाल दळवी यांच्याशी संपर्क करा. नितीन गुरव. सर्व खेळाडूंनी एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे की आता या पुढील आत्ता जी मॅच चालू आहे तिथून प्रत्येक सामने हे 4 ओव्हरचे खेळले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामने हे 4 षटकांचे खेळले जातील याची प्रत्येक संघ मालकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आता या मैदानावर हा जो सामना चालू आहे ओम साई कॅटर्स आणि रुद्र 11 या दोन मातब्बर अशा संघांमध्ये हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत कबीर भाई. देवेंद्र कुलकर्णी. आपण कुठे असाल तर प्रशांत देशमुख यांच्याशी संपर्क साधा. देवेंद्र कुलकर्णी. दरम्यान रामजीत यांनी आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली आहे. आणि ओम साई कॅटर्स या संघाला पहिला धक्का दिलेला आहे रामजीत यांनी. रुद्र 11 या संघाला पहिला धक्का दिलेला आहे रामजीत यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 0. मयूर यांच्या रूपाने पहिला गडी बाद झालेला आहे. मयूर यांच्या नंतर खेळण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत प्रसाद. स्ट्राईकला आहेत प्रसाद. नॉन स्ट्राईकला रोशन. गोलंदाज रामजीत. दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे एक गडी बाद होऊन एक धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज रामजीत. दरम्यान आमचे पंच कबीर सांगत आहेत चेंडू सीमा पार गेलेला आणि हा चौकार अतिशय सुंदर असा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 5. रोशन यांनी अतिशय सुंदर असा चौकार या ठिकाणी संघासाठी 4 धावांची मदत रोशन यांच्या मदतीने झालेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 5. पहिलं षटक चालू आहे. स्ट्राईकला आहेत प्रसाद. नॉन स्ट्राईकला आहेत रोशन. स्ट्राईकला रोशन. नॉन स्ट्राईकला प्रसाद. गोलंदाज रामजीत. फार सुंदर असा चेंडू. जोरदार अपील परंतु पंच यांनी हा अपील फेटाळलेला आहे. पंच आपल्या निर्णयावर ठाम. तीस ते 35 वर्षाचा अनुभव असलेले नावाजलेले असे पंच कबीर. दरम्यान पाहूया आणि पुन्हा एकदा हा चौकार सीमारेषे पार जाताना हा चेंडू रोशन यांच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषे पार. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 9. एक गडी बाद झालेला आहे मयूर यांच्या रूपाने.
संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 9. दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत दोन्ही फलंदाज आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 10. एक गडी बाद 10, 1 विकेट्स आणि 10 रन्स अशी संघाची धावसंख्या. ओम साई कॅटर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 10. दिनेश टमके या संघाचे संघ मालक आहेत ओम साई कॅटर्सचे. आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिनेश टमके आपल्याला मैदानात दिसत आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. दरम्यान दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ओम साई कॅटर्सच्या वतीने गोलंदाज आदित्य. पाहूया आदित्य आपल्या संघासाठी काय कशी कामगिरी करतात ते. ओम साई कॅटर्स आणि रुद्र 11 या दोन मातब्बर संघामध्ये हा सामना या मैदानात खेळला जात आहे. फार सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु ज्याला जीवदान म्हणतात असं जीवदान तर मिळालेलंच आहे आणि वरून एक धाव देखील मिळालेली आहे. पंच या किती धावा आता 1-1. फार जोरदार अपील ओमसाई कॅटर संघाच्या क्षेत्ररक्षकांचा, परंतु पंच कबीर आणि अमोल चव्हाण आपल्या निर्णयावर ठाम. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आदित्य. आणि हा चेंडू सीमा रेषे पार चाललेला आहे, चौकार. प्रसाद यांनी हा चेंडूला सीमारेषे पार पटवून आपल्या संघाला 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या नेलेली आहे 15. 1 विकेट्स गेलेली आहे, 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या झालेली आहे रुद्र 11 या संघाची. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत दोन्ही खेळाडू रुद्र 11चे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 17. 1 गडी बाद 17. फार सुंदर अशी गोलंदाजी आदित्य यांची. निर्धाव असा हा चेंडू आदित्य यांनी टाकलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत आदित्य यांच्या या षटकातील. आता शेवटचा चेंडू आदित्य घेऊन येत आहेत. या षटकात त्यांनी 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आणि फार सुंदर असा झेल होता, परंतु जीवदान भेटलेलं आहे. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17. रुद्र 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17. ओम साई कॅटर्स आणि रुद्र 11 या 2 संघामध्ये हा सामना या मैदानावर आपण पाहत आहात.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र इलेव्हन या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17. दरम्यान संघासाठी तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विशाल. ओम साई कॅटर्स कडून विशाल गोलंदाजीसाठी येत आहेत. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा सामना 4 षटकांचाच खेळवला जाणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आणि याच्या पुढचे प्रत्येक सामने 4 षटकांचे राहतील. ओम साई कॅटर्स कडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विशाल मैदानात आलेले आहेत. फार सुंदर अशी गोलंदाजी विशाल यांची आणि हा निर्धाव चेंडू, फलंदाजाला चकवणारा हा चेंडू. या चेंडूवर कसं खेळावं हे फलंदाजाला समजलेलं नाही आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. फार सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत रुद्र इलेव्हन या संघाचे हे दोन्ही फलंदाज. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 19. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 19. आणि हा षटकार, फार सुंदर असा षटकार रोशन यांच्या या तळपत्या बॅटीतून हा षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने झालेली आहे 25. 1 बाद 25. तिसरं षटक चालू आहे. स्ट्राईकला आहेत रोशन. आणि पुन्हा एकदा रोशन यांनी षटकार मारलेला आहे. फार सुंदर अशी फलंदाजी आपल्याला रुद्र इलेव्हनचे फलंदाजांकडून पाहायला मिळते. रोशन यांनी लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 31. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल यांच्या धावसंख्या पोहोचलेली आहे 31 वर. रोशन आणि प्रसाद रुद्र इलेव्हनचे फलंदाज आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना आपण या मैदानात पाहत आहात. सुरुवातीला वाटलं होतं की धावा काही जास्त होणार नाहीत, परंतु रोशन यांनी चौकार आणि षटकारांची जी आतषबाजी या ठिकाणी चालू केलेली आहे त्याच्याने संघाची धावसंख्या ही वाढत चाललेली आहे. आणि फार सुंदर अशी कामगिरी रोशन यांच्या माध्यमातून रुद्र इलेव्हनसाठी या ठिकाणी आपण पाहत आहात. रोशन यांना साथ देत आहेत त्यांचे सहकारी प्रसाद. संघाची धावसंख्या झालेली आहे 31. 1 गडी बाद 31 अशी रुद्र इलेव्हन या संघाची धावसंख्या झालेली आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत अमोल चव्हाण आणि कबीर भाई. आलेल्या सर्व संघ मालकांचे, खेळाडूंचे तसेच प्रेक्षकांचे आम्ही वार्ड क्रमांक 2 मकर संक्रांत चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सकाळपासून फार अटीतटीचे असे सामने आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालेले आहेत आणि असाच एक अटीतटीचा सामना आता या मैदानावर सुरू आहे. रुद्र इलेव्हन वर्सेस ओम साई कॅटर्स वार्ड क्रमांक 2. रुद्र इलेव्हन या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 31. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
प्रत्येक सामने हे 4 ओव्हरचे खेळले जाणार आहेत, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे या सामन्यापासून. एक बॉल दिला मी आणि एक बॉल आहे ना तो न्यायला सर्वात पहिला मॅचचा बॉल होता ना. दरम्यान थोडासा व्यत्यय आला होता सामन्यामध्ये आणि व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. आपल्या गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल हे तयार झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 31, 31, एक विकेट 31, एक गडी बाद 31. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. दरम्यान एका धावेवर समाधान मानलेलं आहे रुद्र 11च्या या फलंदाजांनी आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 32. रोशन आणि प्रसाद ही जोडी मैदानात आपण पाहतात. गोलंदाज आहेत विशाल. आमचे गुणलेखक मला सांगत आहेत की प्रसाद रोशन यांनी आतापर्यंत संघासाठी 25 धावा गोळा केलेल्या आहेत. दरम्यान एक धाव घेतलेली आहे रुद्र 11च्या फलंदाजाने आणि गडी देखील बाद झालेला आहे रुद्र 11 या संघाचा. प्रसाद यांच्या रूपाने रुद्र 11 या संघाला हा मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 विकेट गेलेले आहेत. दरम्यान विशाल यांनी आपल्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा दिलेल्या आहेत. 16 धावा दिलेल्या आहेत विशाल यांनी. यानंतर रुद्र 11 या संघाच्या वतीने फलंदाजीसाठी गेलेले आहेत किरण हिलम. आपण मगाशी पाहिलं की किरण यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती. चौकार आणि षटकारांची त्यांनी आतषबाजी केली होती. आता पाहूया आपल्या संघासाठी किरण कशी कामगिरी करतात ते. चला लवकर फास्ट गेम करायचा आहे. दरम्यान संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत करण ओम साई कॅटर्सचे. संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज करण. संघाची धावसंख्या झालेली आहे 33. 2 गडी बाद झालेले आहेत. स्ट्राईकला आहेत किरण आणि नॉन स्ट्राईकला आहे रोशन. सॉरी स्ट्राईकला आहेत रोशन, नॉन स्ट्राईकला आहेत किरण. गोलंदाज करण संघासाठी शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आणि फार सुंदर असा षटकार आमचे पंच कबीर आम्हाला सांगत आहेत की हा षटकार गेलेला आहे आणि रोशन यांनी हा तिसरा षटकार मारलेला आहे. या आत्ताच्या सामन्यातील तिसरा षटकार आहे रोशन यांच्या भेटीतून आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 39. रोशन यांनी आतापर्यंत 2
चौकार आणि 3 षटकार मारलेले आहेत. फार सुंदर अशी फलंदाजी रोशन करत आहेत. आणि पुन्हा एकदा हा चौथा षटकार रोशन यांच्या बॅटीतून धावांचा वर्षाव या ठिकाणी आपण पाहतात कोतवालवाडीच्या मैदानात. हा 6वा षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 45, 2 गडी बाद 45. दरम्यान पंचांचा निर्णय आपण पाहूया. एक अवांतर धावा मिळालेले आहेत मला वाटतं या. हा पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आणि 4 चौकार सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे या चेंडूवर 5 धावा मिळालेल्या आहेत. 5 अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 50. आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहूया काय होतं ते. आणि रोशन हे झेलबाद झालेले आहेत. फार मोठा धक्का रुद्र 11 या संघाला भेटलेला आहे. दरम्यान या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रोशन जर मैदानावर असते तर धावफलक थोडा धावता राहिलेला असता, परंतु रोशन यांच्या रूपाने रुद्र 11 या संघाला मोठा फटका मिळालेला आहे. 4 13 रोशन हे 37 धावांची यशस्वी अशी पारी करून परत आलेले आहेत. दरम्यान पंचांनी गडी बाद झाल्याची आम्हाला सूचना दिलेली आहे आणि स्वप्नील हे बाद होऊन पुन्हा आपल्या पॅव्हलियन मध्ये परतत आहेत. स्वप्नील बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी गेलेले पुढील फलंदाज सुमित. मला वाटतं शेवटचा चेंडू. पाहूया किरण आपल्या संघासाठी किती धावा आहे शेवटच्या चेंडूत आणतात ते. आणि हा निर्धाव चेंडू. आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने रुद्र 11 या संघाने 50 धावा केलेल्या आहेत आणि विजयासाठी ओम साई कॅटर्स या संघाला 51 धावांची आवश्यकता आहे. फार सुंदर अशी फलंदाजी रोशन आणि प्रसाद हे करत होते. ते गडी बाद झाल्यानंतर या संघाला उतरती कळा लागली असं म्हणता येईल आणि 50 धावांवर या संघाला थांबावं लागलेलं आहे. विजयासाठी 51 धावाचं आव्हान घेऊन ओम साई कॅटर्सचे फलंदाज आता हा सामना कसा खेळतात हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान फार सुंदर असा सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाला. ओम साई कॅटर्स आणि रुद्र 11 या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. रुद्र 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 50 धावा केलेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान घेऊन ओम साई कॅटर्सचे फलंदाज आता मैदानात उतरत आहेत.
फार सुंदर असा अटीतटीचा असा हा सामना पाहूया. या 51 धावांचं आव्हान ओम साई कॅटरचे हे फलंदाज कसे स्वीकारतात ते. नाही उघडले. ओम साई कॅटर्स या संघातर्फे प्रथम फलंदाजीसाठी गेलेले आहेत सचिन आणि करण. आणि रुद्र 11 करून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत रोशन, गोलंदाज रोशन. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे ओम साई कॅटर्स या संघाला. सचिन आणि करण हे दोन फलंदाज या 51 धावांचं आव्हान कसं पार पडतात ते आपण पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत रुद्र 11 चे रोशन. आपण पाहतात स्ट्राईकला आहेत करण, नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज सचिन. गोलंदाजीसाठी रोशन. आणि करण आमच्या पंचांनी हा षटकार असल्याचं घोषित केलेलं आहे. फार सुंदर अशी फलंदाजी करण यांची. आणि करण यांच्या या तळपत्या भेटीतून हा षटकार पाहिलाच. संघासाठी फार भरीव अशी कामगिरी करणारे करण यांनी खातं 6 धावांच्या मदतीने खोललेलं आहे. त्यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 6, संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 6. पुढील मॅचच्या टॉससाठी इंडियन्स आणि सनरायझर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच जे प्रेक्षक आपल्या ग्राउंडच्या बाहेर मॅचचा आनंद घेत आहेत त्यांनी बाहेर गेलेला बॉल लगेचच आतमध्ये टाकायचा आहे. आपल्या सर्वांची टुर्नामेंट आहे त्यामुळे सर्वांचं सहकार्य या मकर संक्रांत चषक 2026ला अपेक्षित आहे. फार सुंदर अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. करण ओम साई कॅटरचे नावाजलेले असे फलंदाज आणि संघासाठी भरीव अशी कामगिरी करत आहेत. 50 धावांचं लक्ष्य पार पडत असताना 2 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 10. आणि पुन्हा तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि या 3 चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 14. करण यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 16. संघाची धावसंख्या झालेली आहे 16. चला इंडियन्स आणि सनरायझर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी लगेचच मंडपाच्या समोर यायचंय. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. आपण आनंददादांना विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते टॉस सोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतात ओम साई कॅटरचे हे 2 फलंदाज करण आणि सचिन. करण यांनी स्ट्राईकला गेल्यापासून लागोपाठ 3 चेंडूत पहिले आपण नाणेफेकी करतोय आता आनंददादा मरे यांच्या हस्ते आणि नाणेफेकी जिंकलेले आहे इंडियन संघाने. धन्यवाद आनंदा. दरम्यान पुढील होणाऱ्या सामन्यासाठी या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. आनंद मरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे पुढच्या सामन्याची. या ठिकाणी करण यांनी पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार अशी भरीव अशी कामगिरी केलेली आहे.
आणि वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे त्यांची 16, संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16. आणि पुन्हा एकदा षटकार किंवा चौकार मारण्याच्या तयारीत होते करण, परंतु चेंडूने त्यांना थोडीशी हुलकावणी दिलेली आहे आणि हा चेंडू निर्धाव झालेला आहे. पुन्हा एकदा रोशन यांच्या गोलंदाजीतून हा दुसरा निर्धाव चेंडू. ओम साई कॅटर्स या संघाला धावसंख्या रोखण्यात यशस्वी होत आहेत रोशन. त्याच्या बापाने गेलं का रे? लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकून तिसऱ्या चेंडूवर रोशन यांनी करण यांना झेलबाद केलेलं आहे आणि संघासाठी हा फार मोठा धक्का ओम साई कॅटर्सच्या. संघाची धावसंख्या झालेली आहे 16, एक गडी बाद झालेला आहे करण यांच्या रूपाने. वैयक्तिक 16 धावा करून करण आपल्या पॅव्हिलियन मध्ये परत येत आहेत. करण बाद झाल्यानंतर त्यांच्या जागी फलंदाजीसाठी जात आहेत पुढील फलंदाज रामजित. रोशन यांनी जरी पहिल्या 3 चेंडूवर षटकार, चौकार आणि षटकार दिला तरी नंतरचे जे 3 चेंडू होते त्या निर्धाव टाकून एक विकेट देखील त्यांनी घेतलेली आहे. फार सुंदर अशी कामगिरी रोशन यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. हातामध्ये गॅप मारतोय हेड धावा झाला. काय खरं करण बाद झाल्यानंतर त्यांच्या जागी फलंदाजीसाठी गेलेले पुढील फलंदाज ओम साई 11चे बघितलं का? रामजित, ओम साई कॅटर्सचे रामजित. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे 16. इंडियन संघाचे का जे कोणी प्लेयर असतील त्यांनी स्टेजच्या बाजूला यायचं आहे. कल्पू काय बोलायचं तर घरी पाठव. नाही तर काय निसी बडबड करतोय. आणि रामजित पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. ओम साई कॅटरच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी होत आहेत रुद्र 11चे गोलंदाज. आधी हलू नको ना. तुझ्या मुलं तर इथे दरम्यान 11 वाटत होतं. रामजित यांनी आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे आणि त्यांच्या या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 16. रामजित 17 या धावसंख्येवर ओम साई कॅटर्सचा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे रामजित यांच्या रूपाने. आणि रामजित हे बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी मैदानावर जात आहेत पुढील फलंदाज आदित्य. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. 51 धावांचं लक्ष्य पार करत असताना ओम साई कॅटरची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 17. दरम्यान आधी यांनी आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 18.
जे कोणी मान्यवर आपल्या मकर संक्रांत चषकाला हजेरी लावण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. जे कोणी मान्यवर आपल्या मकर संक्रांत चषक पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. दरम्यान तिसरा धक्का बसलेला आहे ओमसाई कॅटर्स या संघाला. सचिन यांच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 20. 2 षटकं संपलेली आहेत. या 2 षटकात संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 20. अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आता धावा आणि चेंडू यांचं समीकरण फार अवघड होत चाललेलं आहे. 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. ओम साई कॅटरचे संघमालक दिनेश टमके अतिशय दरम्यान हा निर्धाव चेंडू मयूर यांचा. फार सुंदर अशी गोलंदाजी. समोरच्या संघावर दबाव टाकण्यात यशस्वी होत आहेत रुद्र 11चे गोलंदाज मयूर. दरम्यान 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत ओम साई कॅटरचे दोन्ही फलंदाज. या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 3 गडी बाद 22. नाही 2 3 झाले ना गडी. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 22. आणि फार खूप वेळानंतर आज चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे प्रेक्षकांना. आमच्या पंचांनी चौकाराचा इशारा केलेला आहे आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 26. 3 गडी बाद 26. तिसरं षटक चालू आहे. अजूनही विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पंचवीस वाईट. दरम्यान एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे 26. दरम्यान झेल बाद झालेला आहे ओम साई कॅटरचा फलंदाज. या षटकात मयूर यांनी 6 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 26. हा सामना संपल्यानंतर सनराइज संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ओम साई कॅटर्स या संघाला.
पाहूया 6 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक चेंडूवर त्यांना चौकार घ्यायचा आहे. प्रत्येक चेंडूला सीमारेषे पार पाठवायचं आहे, तरच हा सामना ओम साई कॅटर्स जिंकू शकेल. दरम्यान या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत रुद्र 11 कडून प्रसाद. ओम साई कॅटरचे मालक दिनेश ठमके यांचा चेहऱ्यावरचा तणाव वाढत चाललेला आहे. आणि हा षटकार मला वाटतं, आणि हा षटकार अशीच संघाला आता अशाच फलंदाजाची गरज आहे, षटकार आणि चौकार करणाऱ्या. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा आणि एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे 33. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली आहे 35. दरम्यान मोठा धक्का ओम साई कॅटर्स या संघाला. यानंतर पुढील फलंदाज रवी डांगरे मैदानात. मगाशी रवी डांगरे संघासाठी फार उत्तम अशी कामगिरी करत होते. आता पाहूया 4 आहेत ना, 3 बॉल झाले, 3 बॉल आणि अरे बसला नाही. आणि रवी डांगरे यांनी आत्महत्या करून ते परत येत आहेत. क्रिकेटच्या भाषेत ज्याला आत्महत्या म्हणतात, अशी आत्महत्या रवी डांगरे यांनी केलेली आहे. त्यांनी क्षेत्ररक्षकाच्या हातात स्वतःहून झेल दिलेला आहे. आणि फार मोठा धक्का संघासाठी या ठिकाणी रवी डांगरे यांच्या रूपाने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळजवळ हा सामना रुद्र 11 या संघाच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. फार अवघड असं आव्हान ओम साई कॅटर्सच्या संघापुढे आहे. एवढा काय केला. ओम साई कॅटर्स या संघाने हा सामना अवघड करून ठेवला. फलंदाजांनी जो सामना सहज जिंकता आला असता, तो सामना एका कठीण परिस्थितीत नेण्याचं काम ओम साई कॅटरच्या या फलंदाजांनी केलेलं आहे. पाहूया, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 35. नवीन बॅट्समन कोण गेला, नवीन बॅट्समन कोण गेला. दरम्यान रुद्र 11 हा संघ विजय झालेला आहे. विजयी संघाच्या आयोजकांच्या वतीने अभिनंदन. 1 2 3 विकेट 6 8. प्रसाद यांनी आपल्या या